परिस्थितीत यावं लागेल? साधारणतः माझ्या मतदारसंघाच्या विविध विषयावर केंद्रीय विविध मंत्री महोदयांच्या किंवा मान्यवर सचिवांच्या भेटी पूर्वनियोजित आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये देशातील सर्वात उत्तम 122 एकरमध्ये मी सैनिक शाळा तयार केली आणि या सैनिक शाळेमध्ये आम्ही आर्मी म्युझियमही तयार केलं. 122 एकरच्या या भव्यदिव्य शाळेच्या संदर्भात ही डिफेन्स मिनिस्ट्रीच्या माध्यमातून चालवण्यात येतं आणि यामध्ये आणखीन काही गोष्टी करण्याची आवश्यकता याबद्दल त्यांच्याशी माझी चर्चा झाली. बाकी तर अनुषंगिक विषय येतात त्यावर चर्चा होणार. तर नाही, पण राजकीय काही चर्चा झाली का? कारण सध्या अशी चर्चा आहे, खूप वेगवेगळ्या प्रकारे महायुतीत धुसफूस सुरू आहे. तिकडे तुमच्या विदर्भातले बच्चू कडू म्हणतात की कोणाचं तरी प्रमोशन करा, कोणाला तरी मुख्यमंत्री करा. तुम्ही कसं? मला असं वाटतं या चर्चा वर्षभर जेव्हा विषयांचा दुष्काळ पडतो तेव्हा अशा चर्चा या साधारणतः होत असतात. आत्ता या क्षणाला माझ्या माहितीप्रमाणे अशी कोणतीही चर्चा राज्यस्तराच्या मंत्रिमंडळ किंवा अशा बाबतीतल्या कोणत्याही इतर विषयांबद्दल सद्यस्थितीत नाही. केंद्रामध्ये जे नवीन अध्यक्ष झाले आहेत त्यांची राष्ट्रीय कार्यकारिणीची बांधणी होते. महाराष्ट्रातून तुमच्यासारख्या अनेक नेत्यांची नावं चर्चित आहेत. काय वाटतं, कोणाला संधी मिळेल? काय असं आहे, मला माहिती नाही. मला याबद्दलची माहिती नाही आहे की राष्ट्रीय कार्यकारिणीचं गठन होत आहे. मी विविध विषय घेऊन दिल्लीत आलो. साधारणतः मी राजधानीमध्ये फार कमी येतो, पण काही विषयांच्या संदर्भामध्ये केंद्र सरकारच्या विविध विभागाच्या माध्यमातून काम करता येईल असं मला जाणवलं आणि म्हणून मी आता सध्या विविध मंत्र्यांना भेटून काही नाविन्यपूर्ण अनोखे उपक्रम कशा पद्धतीने राबवता येईल यावर मी काम करतो आहे. मधात मी 4 दिवस बंगलोरमध्ये सुद्धा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या विविध इन्स्टिट्यूटला भेटी देऊन आलो आणि त्यावर आधारित एक चंद्रपूरमध्ये मोठा प्रकल्प केंद्र सरकारच्या विज्ञान विभागाच्या माध्यमातून करण्याचाही मानस आहे. मी उद्या त्या संदर्भातही मंत्री महोदयांची भेटीला जातो आहे आणि मग भविष्यात पुढच्या 15 दिवसांनी या विषयावर त्यांच्यासोबत बैठक करण्याचाही निर्णय केला. काल विरोधी पक्षांच्या म्हणजे इंडिया आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. प्रचंड वाद असल्याची अनेक चर्चा आहे. त्यामध्ये सोबतच बघितलं तर यामध्ये चर्चा इंडिया आघाडीमध्ये आता ममता बॅनर्जी आणि सोनिया गांधी अत्यंत जवळ येताना देखील पाहायला मिळत आहे. आज त्यांची एक अत्यंत महत्त्वाची बैठक देखील झाली. काय फायदा आहे? समजा 0+0+0 उत्तर काय येईल? शेवटी तुम्हाला जनतेचे प्रश्न सोडवताना जो अहंकार होता, तुम्ही ज्या पद्धतीने पश्चिम बंगालमध्ये महिलांवर अत्याचार झाल्यानंतर तुमची जी भाषा असायची, तुमचं जे भाष्य असायचं, तुम्ही राज्यात सुरक्षितता देऊ शकत नाही म्हणून आमच्या लाडक्या बहिणींनी सायंकाळी 7च्या बाहेर निघू नये असं मुख्यमंत्र्यांनी म्हणायचं. आणि म्हणून मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की जोपर्यंत इंडी अलायन्सला यांच्या या सुक्या झाडाला पानं फुटणार नाही, जोपर्यंत विकासाचं एखाद्या राज्यात विविध योजनांचं हे पाणी देऊन हे दाखवण्याचा प्रयत्न करणार नाही की काँग्रेसचं राज्य म्हणजे सुख समाधानाचा सुकाळ आहे. तुम्ही आज इथं जा, कर्नाटकमध्ये जा, काय अडचण आहे, अवस्था आहे लोकांची समजून घ्या. तुम्ही तेलंगणात जा, हिमाचलमध्ये शेतकऱ्यांच्या अडचणी बघा आणि मग लोकांना तुम्ही NDAवर टीका करताना तुम्ही काही मॉडेल केलं का? तुम्ही NDAला 90पैकी 100पैकी 80 मार्क मिळाले म्हणून टीका करता. अरे तुम्हाला तर 5ही मार्क नाही आहे ना, तुम्ही काय तत्त्वज्ञान सांगता? म्हणून इंडिया अलायन्स जे आहे हे एकत्र आलं आणि तुम्ही सुद्धा एक गोष्ट बघितली असेल, महत्त्वाची आहे. माननीय सन्माननीय उद्धव ठाकरे साहेब काय म्हणाले? उद्धव ठाकरे साहेब म्हणाले की पंतप्रधान पदाचा उमेदवार घोषित करावा. आता ही चांगली सूचना आहे की इंडिया अलायन्स तुटावी ही अंतर्मनातली इच्छा आहे. आपल्याला माहिती आहे की एकदा मध्यरात्री सूर्यदेवाला विनंती केली तर तो उगवेल, पण इंडिया अलायन्सचा पंतप्रधान पदाचा उमेदवार हा निवडणुकीच्या अगोदर घोषित करूच शकत नाही. हे माझं आव्हान आहे. इंडिया अलायन्सचा पंतप्रधान पदाचा उमेदवार घोषित होऊच शकत नाही. याचं साधं कारण आहे, यांचं राजकारण
हे देशाच्या राष्ट्र विकासाच्या प्रगतीच्या ऐवजी ह्योच खुर्ची पाहिजे. आज स्वर्गीय दादा कोंडके नाही आहेत, नाही तर ह्योच खुर्ची पाहिजे असाही चित्रपट त्यांनी काढला असता. साहेब, महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्थेबद्दल सातत्याने प्रश्न उपस्थित होतात. महिला अत्याचाराच्या घटना असो, घरात बाबाचं प्रकरण असो, पुण्यातील सध्याच्या घडामोडी पाहायला मिळतात. प्रत्येक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला होताना पाहायला मिळतोय. पण प्रकरणं तर मोठमोठ्या प्रमाणात येत आहेत. अनेक दहशतवादी महाराष्ट्रात सापडत आहेत. तर याला काय म्हणणार तुम्ही? नाही, असं आहे, तो कॅप्टन जो होता, जो पकडला गेला खरात, आता हे तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातला हा कॅप्टन. मी मागेही सांगितलं की एकदा कायदा बदलवून चौकात उभं करून सुया टोचून मारलं पाहिजे. याच्याबद्दल वाद असण्याची आवश्यकता नाही. आणि आपल्यालाही माहिती आहे की ही जी काही प्रकरणं तुम्ही सांगत आहात, या प्रकरणाला ज्या ज्या आरोपींचा साथ आहे किंवा जे आरोपी आहे त्यांना पकडण्यामध्ये गृह विभाग काम करत आहे, पण अजूनही यावर जास्त काम केलं पाहिजे, याबद्दल मी सहमत आहे. नीट प्रकरणाचा सगळे प्रमुख महाराष्ट्रात होते, एवढा संताप आहे. आणि तुम्ही बाकीच्या राज्यांची सांगत होते की तिथे वाईट परिस्थिती आहे. महाराष्ट्रामधील ज्या घटना मागच्या काळातल्या पाहिल्यानंतर कायदा सुव्यवस्थेबाबत प्रश्न आणि अंतर्मत होऊन तुम्हाला आत्मपरीक्षण करावं असं वाटत नाही? सरकार तुमचं आहे तर? नाही, निश्चितपणे या संदर्भामध्ये ज्या ज्या गोष्टी घडत आहेत त्यावर राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री अतिशय गंभीरपणे भाष्य करत आहे. त्यांनी गंमत नाही केलं आहे, त्यांनी या गोष्टीला अतिशय सहजपणे घेतलं नाही. या संदर्भात ज्या ज्या आवश्यक बाबी आहे त्या सर्व केल्या पाहिजे. या भूमिकेशी ना माननीय मुख्यमंत्री असहमत आहे, ना महाराष्ट्राचा भारतीय जनता पार्टीचा किंवा एनडीएचा कार्यकर्ता आहे. काय आता सगळं झालंय, संताप आहे विद्यार्थ्यांमध्ये. असं आहे की हा संताप विद्यार्थ्यांमध्ये आहे, तो अयोग्य कोणीही म्हणणार नाही. पण शेवटी अशी घटना जेव्हा घडली, त्या घटनेतील आरोपींना अशा पद्धतीची शिक्षा दिली जाईल की ज्यानंतर अशा घटना घडू नये याची काळजी घेतली जाईल. शेवटी काय करतात? पण एवढा पगार आपल्याकडे प्रशासनासाठी, तुम्ही अर्थमंत्री होते, यांच्यावरती 2,50,000 कोटी देतो आपण पगाराचे, पेन्शनचे. यांच्याकडे वचक असला पाहिजे की नाही? शेवटी वचक असणे याचा अर्थ तुम्ही गुन्हा घडणार नाही असं जर म्हणत असाल, समजत असाल, तर मला वाटतं की गुन्हे तर 1947च्या नंतर शेकडोच्या संख्येने घडले. असं म्हणणं की गुन्हे शून्यावर येतील, तर मला वाटतं की गुन्हे शून्यावर येण्याची शक्यता ही आपण कितीही व्यक्त केली तरी गुन्हे शून्यावर येऊ शकत नाही. पण गुन्हेगारांना शिक्षा दिली पाहिजे का? दिली पाहिजे. तुम्हालाही माहिती आहे की राज्याच्या एका मुख्यमंत्र्यांना आपल्या मुलीच्या पेपरमध्ये मार्क वाढवले म्हणून राजीनामा द्यावा लागला होता. तर अशा घटना या चिरडून काढाव्या लागतात. ते काँग्रेसच्याही राज्यात घटना झाल्या तर अपेक्षा हीच होती की अशा घटना चिरडून काढल्या पाहिजे. आणि आत्ता माननीय देवेंद्रजीच्या नेतृत्वात असणाऱ्या या राज्यामध्ये अशा घटना चिरडूनच काढल्या पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अशा घटना चिरडून काढल्या पाहिजे असं सांगितलं. आणि म्हणून जेव्हा त्या पाटलांनी स्त्रीच्या अब्रूला हात घातला, त्याचे हात कापले. हां, आवश्यक असेल तर कायद्यात बदल केले पाहिजे. पण अशा घटना करणारे जे आहे त्यांना अशी पुन्हा हिंमत होऊ नये या दृष्टीने मात्र गुन्हेगाराला शिक्षा व्हावी. आणि यासाठी खरं तर फास्ट ट्रॅक कोर्टाचा विचार केला पाहिजे. आज महाराष्ट्राच्या कोर्टामध्ये सिव्हिल आणि क्रिमिनल 56 लक्ष केसेस पेंडिंग आहे. तर मी विधानसभेत मागणी केली की याचा आपण कधी विचार करणार आहोत की नाही. एक्सप्रेस हायवे बांधून गाड्या वेगाने जातील, पण आपल्याला एक्सप्रेस व्यवस्था निर्माण करून या केसचा निकाल लागेल याची व्यवस्था करता येईल का? महाराष्ट्राच्या हायकोर्टामध्ये 5,09,000 केसेस पेंडिंग आहे. आज 50% पदं न्यायपालिकेमध्ये रिक्त आहे. तर मग अशा गोष्टींवर आपण निर्णय केला पाहिजे. आणि यासाठी विधानसभेत आग्रहाने जनतेच्या बाबतीतले या प्रश्नाला वाचा फुटावी म्हणून आम्ही प्रयत्न करतो. ड्रग्सच्या बाबतीतही आम्ही कडक कायदे करा सांगितलं. जो अंदाज व्यक्त केला की महाराष्ट्रामध्ये 1,25,000 कोटीची दारू विकल्या जाते, 1,25,000 कोटीची, आश्चर्य नाही आहे.
त्याच्यातून आम्हाला 32,650 कोटी महसूल मिळतोय, खरा आहे, एक्साईज मिळतो, पण 1,25,000 कोटीची आमची एवढी करशक्ती दारू खरेदीची आहे, 80,000 कोटीच्या आसपासचा ड्रग्ज आहे. तर यावर कडक कायदे करणं, यावर व्यवस्था निर्माण करणं हे राज्य करताय आणि यामध्ये अजून वाढवण्याची गरज आहे. कोणत्याही पद्धतीने गुन्हेगार हा राजकीय पक्षाच्या पाठीशी उभा राहून स्वतःची चमडी वाचवता कामा नये. यासाठी जे जे कायदे केले पाहिजे ते करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. मी स्वतः 39 अनऑफिशियल बिल मांडलं आहे. सर, नुकतंच शेतकऱ्यांच्या संदर्भात एक निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला, पण त्याच्यावर प्रचंड टीका होते की कर्जमाफीमध्ये अनेक अशा अटी लादण्यात आलेल्या आहेत ज्या तकलादू आहेत, सर्वसामान्य शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार नाही, असं आहे की याच्यावर जेव्हा चर्चा होईल तेव्हा अशा तकगादू अटी असतील तर त्या अटीवर चर्चा करू ना. समिती कशाला नेमली होती मग? शेवटी समिती नेमल्यानंतर समितीमध्ये अहवाल दिल्यानंतर अजून काही शिल्लक राहिलं तर माननीय देवेंद्रजींनी स्पष्टपणे सांगितलं आहे. आता यावेळी आपण पुनर्गठित कर्जालय कर्जमुक्ती देतो आहे. कर्ज नियमित जे भरणारे आहे त्यांना 50,000 रुपये आपण त्यांच्या खात्यामध्ये टाकतोय. मागच्या वेळी एक थोडी टेक्निकल चूक होण्याची शक्यता होती की ज्यांच्यावर 2 लाख रुपयापेक्षा जास्त कर्ज आहे आपण त्यांना OTS करतोय की तुम्ही 2,20,000 असेल 20,000 भरा, 2 लाख आम्ही भरणार आहोत. आता अनेक निर्णय आपण केले. आता एकच विषय जो माझ्याकडे सातत्याने येतो आहे तो म्हणजे 2018-19 मध्ये ज्यांचं पुनर्गठन झालं ते या कर्जमुक्तीमध्ये त्यांचा समावेश नाही अशी मोठी मागणी येत आहे. तर त्याच्याबद्दलचं लेखी पत्र माननीय मुख्यमंत्र्यांना मी दिलं आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांना मी वेळही मागितलं आहे की त्यांच्यापर्यंत हा विषय पोचावा. यासोबत धानाचा बोनस 2013 पासून आम्हाला 2026 पर्यंत दिला गेला. म्हणजे खरं तर पहिला धानाचा बोनस हा 500 रुपये सन्माननीय पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना सुरू झाला. यावर्षी अजून सरकारने दिलेला नाही, त्याबद्दल आम्ही आग्रही आहोत. पीक विम्याच्या बाबतीमध्ये जो काही बदल केला त्याबद्दलही शेतकऱ्यांची मागणी आहे की पीक विम्यामध्ये आत्ता आपण साधारणतः पीक कापणी करून प्रयोगाच्या अंती जे काही उत्पादन येतं तेही 50% वेटेज देत होतो. आता आपण ते 50% वेटेज देणार नाही असं म्हटल्यानंतर शेतकऱ्यांच्या त्या संदर्भातले काही प्रश्न हे उपस्थित होते आहे. अशा पद्धतीचे जे जे प्रश्न कर्जमुक्तीच्या संदर्भात असेल त्याबद्दल माझा विश्वास आहे की माननीय देवेंद्रजी हे स्वतः एक धान उत्पादक शेतकरी आहे, त्यांची स्वतःची जमीन आहे, स्वतः आज ते शेती करत नाही पण त्यांनाही शेतीच्या संदर्भात कौटुंबिक या संदर्भातला इतिहास आणि ज्ञान समस्या नक्कीच माहिती आहे आणि म्हणून त्याचा योग्य एअरपोर्टवरती मुंबईच्या एअरपोर्टवर आहे ना सोनं तस्करीमध्ये एक जण पकडला गेला. तो प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या जवळचा आहे असं कळतं. नाही, असं आहे. आता अनेकदा आपल्या जवळचे लोक काय धंदे करतात हे नेत्यांनाही कधी कधी माहीत राहत नाही आणि म्हणून त्यांच्या जवळचा आहे म्हणून त्याची सुटका होईल असा जर त्याचा गैरसमज असेल की आपण आपल्याला बेड्यासुद्धा सोन्याच्याच घातल्या जातील तर हा गैरसमज आहे. लोखंडीच बेड्या या घातल्या जाईल आणि वन विभागाने जे बांबूचं उत्पादन घेतलं आहे त्या बांबूनीच त्याला झोडपल्या जाईल. रवींद्र चव्हाणांच्या जवळचा आहे म्हणून त्याला काही सूट आहे, माफी आहे असं नाही. सोन्याची तस्करी करणारा असेल, अनेकदा आम्ही पाहतो आमच्यासोबत कितीतरी लोक रस्त्यावर आम्ही जेव्हा जातो तेव्हा फोटो काढतात, पण काय आमचा संबंध आहे कमीत कमी असा काही दूरपर्यंत असा संबंध गावण्यामध्ये काही तात्पर्य नाही. सर, मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा राज्यात सुरू झाल्या म्हणून तुम्ही दिल्लीत आपली स्वतः लॉबिंग करायसाठी आले अशी खूप चर्चा आहे. नाही, तुम्हाला माहिती आहे की इथं लॉबिंग करून मंत्रिमंडळात स्थान मिळतच नाही ही माहिती दिल्लीत पत्रकारिता केल्यावर जर तुम्हाला नसेल तर तुम्हाला मग मी दिल्लीतून महाराष्ट्रात परत नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.